बामसेफचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम साहेब सोलापूर दौऱ्यावर आले असता त्यांनी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना मार्गदर्शन केले. बामसेफमध्ये सक्रियपणे काम करणं सुरू केलं. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू केलं की ज्यांनी मला बामसेफमध्ये आणलं आता मी त्यालाच मार्गदर्शन करतो. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये मी बामसेफमध्ये सक्रियपणे काम केलं. मला नोकरी करत असताना जो पगार मिळत होता तो सर्व पगार मी बामसेफच्याच कामावर करत आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असल्यामुळे सॅटर्डे संडेची सुट्टी असायची आणि त्या सॅटर्डे संडेच्या सुट्टीमध्ये मी दररोज सॅटर्डे संडेला बाहेरच्या जिल्ह्यामध्ये जाऊन काम करतो. मी ज्या टेलिफोन विभागामध्ये काम करत होतो त्या टेलिफोन विभागाचा जो ऑफिसर होता तो ऑफिसर आम्हाला असं म्हणायचा की जर तुम्ही 1 महिन्याचं छोटं काम होतं ते काम जर तुम्ही 8-10 दिवसामध्ये पूर्ण केलं तर तुम्ही 20 दिवस सुट्ट्या घेतल्या तरी मला काही ऑब्जेक्शन नाही. पण मी ते काम 8-10 दिवसातच पूर्ण करत होतो आणि 20 दिवस मग तुमच्या बाहेर जाऊन काम करतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये माझ्या या कार्य करण्यामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली. 2000ला जेव्हा सापडे साहेबांचा मृत्यू झाला तेव्हा मला बामसेफचा राष्ट्रीय अध्यक्ष 2000 साली बनवण्यात आला. 2000 पासून आता 24 चालू आहे म्हणजे 25 वर्ष झाले मी बामसेफचा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून काम करतो. म्हणजे ही सिल्वर ज्युबिली वर्ष आहे. तेव्हा त्यावेळेस मला ही जबाबदारी देण्यात आली. त्यावेळेस 13 स्टेटमध्ये आणि 140 जिल्ह्यामध्ये बामसेफ संघटन होतं. आता हे संघटन 32 राज्य आणि 6 ते 35 जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे आणि जवळपास 2 लाख गावापर्यंत पसरलेलं आहे. त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की हे किती मोठ्या प्रमाणामध्ये राष्ट्रीय स्तरावर मोठं संघटन बनलेलं आहे. तेव्हा आता आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये येत्या 2030 पर्यंत असा संकल्प केलेला आहे की 6 लाख गावापर्यंत 2030 पर्यंत संघटन पोहोचलं पाहिजे. बामसेफ शिक्षित लोकांचं संघटन असल्यामुळे शिक्षित लोकांना जोडायला खूप वर्ष लागली. कारण त्यांचे अनेक प्रश्न असायचे, त्यांना उत्तरं द्यावं लागत असायची आणि उत्तर दिलं पुन्हा जर त्यांच्याकडे 6 महिन्यानंतर गेलं तर पुन्हा तेच प्रश्न विचारले. लक्षात आलं की प्रत्येक प्रश्नाची उत्तर देऊन आपलं संघटन आणि आंदोलन वाढणार नाही. लोकांमध्ये यकीन आणि विश्वास निर्माण करावा लागेल आणि त्या पद्धतीनं आम्ही जेव्हा काम केलं तेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये हे देशव्यापी संघटन